नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी मकदूम, लालगोटा बांधकाम कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा जिल्ह्याचे आमच्या लालगोटा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लालगोटा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला बांधकाम कामगारांना जी अत्यावश्यक योजना आहे त्या योजनेची या ठिकाणी माहिती देते. त्या योजनेचं नाव आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण. या योजनेची माहिती देण्याचं मुख्य कारण कोल्हापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून वेगवेगळे कामगार घरकुल योजनेसाठी काय कागदपत्र लागतात आणि घरकुल योजनेचा लाभ कसा मिळतो यासंबंधी सातत्यानं तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना फोनवर माहिती विचारत असतात. आणि म्हणून ही माहिती आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. म्हणजे बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण ही मंजूर झाली आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगारांनी अर्ज दाखल करायला पाहिजे त्या प्रमाणात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अर्ज दाखल होताना दिसत नाही आणि दाखल केलेले अर्ज मंजूर होताना पण दिसत नाही. त्या दोन्ही बाजू त्यामध्ये आपल्याला दिसतात. तर साधारण बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ घेत असताना त्यामध्ये काही कागदपत्रांच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्यामध्ये एकतर बांधकाम कामगार हा लाभ घेत असताना त्याच्या नावावर किमान 269 स्क्वेअर फूट एवढा जागा असणं गरजेचं आहे, एवढं क्षेत्रफळ असणं गरजेचं आहे. आणि ते किमान पती पत्नीच्या किंवा त्या स्वतःच्या नावावर किंवा पती पत्नीपैकी किंवा एकाच्या नावावर असणं गरजेचं आहे. तरच अशा बांधकाम कामगारांना या घरकुल योजनेचा लाभ तर या योजनेचा लाभ घेत असताना यामध्ये जी काही लागणारी कागदपत्र आहेत त्यामध्ये मंडळाचं ओळखपत्र किंवा नूतनीकरणाची पावती असणं गरजेचं आहे आणि ते नूतनीकरण जीवित असणं गरजेचं आहे. जागा नावावर असलेल्या पती पत्नीच्या नावावरचा सातबारा किंवा कच्च्या घराचा उतारा त्याला जोडणं गरजेचं आहे. किमान 269 चौरस फूट इतकी जागा असणं आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही घरकुल आवास योजनेचा लाभ संबंधित बांधकाम कामगारांना घेतलं नसलं पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही सिमेंट वाळूचं पक्कं घर असता कामा नये ही सुद्धा एक महत्त्वाची अट या योजनेमध्ये आहे. जी काय माननीय पंतप्रधान आवास योजनेची जी काही यादी लागते, प्रतीक्षा यादी लागते गावामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा संबंधित बांधकाम कामगाराचं नाव असता कामा नये. डॉक्युमेंट दाखल करत असताना किमान राहत्या कच्च्या घराचा फोटो, रिकाम्या जागेचा फोटो जोडणं गरजेचं आहे. राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक जोडणं गरजेचं आहे. आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे. रेशन कार्ड झेरॉक्स जोडणं गरजेचं आहे. आणि कुटुंबातल्या इतर कोणत्याही सदस्यांना घरकुल योजनेचा लाभ घेतला नसला पाहिजे याबद्दलचा पुरावा देणंसुद्धा गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची डॉक्युमेंट खरं म्हणजे या घरकुल योजनेसाठी आपल्याला लागणार आहे. हे सगळं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाखल केल्यानंतर किंवा संघटनेकडे दाखल केल्यानंतर संघटना ते अर्ज आपल्या सहाय्यक कामगार आयुक्त नजीकच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाखल करेल किंवा आपण जरी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे जरी दाखल केलं तरी ते दाखल झालेले अर्ज हे खरं म्हणजे त्याची प्रोसेस थोडीशी लांब पडल्याची. आपण या ठिकाणी अर्ज दाखल केल्यानंतर ते अर्ज कामगार आयुक्तांच्याकडे दाखल सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाखल केल्यानंतर त्या अर्जाची प्रत्यक्ष जागेवरून पडताळणी केली जाते, प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन केलं जातं आणि व्हेरिफिकेशन केलेले अर्ज हे परत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जी काय कमिटी गठीत केलेली आहे मंडळानं त्या कमिटीकडे मंजुरीसाठी ठेवले जातात. मग साधारण ती जी कमिटी आहे त्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते विभागीय कामगार उपायुक्त आहेत, ते त्याचे अध्यक्ष आहेत आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जे आहे प्रकल्प संचालक ते त्याचे सदस्य आहेत आणि सहाय्यक कामगार आयुक्त हे त्याचे सचिव आहेत
परत कामगार अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी हे सुद्धा त्याचे सदस्य आहेत. तर अशी ही जी काही कमिटी आहे, ही कमिटी ही प्रत्यक्ष पडताळणी केलेल्या घरांचे जे काही अर्ज आहेत ते सर्व अर्ज या कमिटीसमोर ठेवले जातात आणि या कमिटीनं अर्ज मंजूर केल्यानंतर मग त्याची एक लिस्ट पुणे उपायुक्त आणि पुणे उपायुक्तांच्याकडनं कामगार कल्याणकारी मंडळाकडे जाते आणि कामगार कल्याणकारी मंडळाकडे ते अर्ज मंजूर होऊन परत ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जी आहे त्यांच्याकडे ती यादी आली जाते आणि मग तिथून मग पंचायत समिती आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्या घराचे हप्ते सगळे टप्प्याटप्प्याने जे काही हप्ते ते हप्ते सोडले जातात आणि 1.5 लाख रुपयेपर्यंत हप्ते हे पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात टप्प्याटप्प्याने. आणि घर पूर्ण झाल्यानंतर परत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडं आपण पूर्णत्वाचा दाखला आणि डॉक्युमेंट दाखल केल्यानंतर परत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय हे डायरेक्ट मुंबईला महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ते सगळे डॉक्युमेंट पाठवतं, ते अर्ज छाननी करून तिथं पाठवतं आणि शेवटचा जो काही 50,000चा हप्ता आहे तो त्यानंतर घर पूर्ण झाल्यानंतर कामगाराच्या खात्यावर त्याचा शेवटचा हप्ता जमा होतो. तर अशा पद्धतीची खरं म्हणजे ही आता आपल्याकडे योजना आहे. ही योजना जरी 2 लाखाची असली, यामध्ये जरी काही जी प्रोसेस आहे म्हणजे इथून कामगार आयुक्त कार्यालय, कामगार आयुक्ताकडून पुणे कामगार उपायुक्त कार्यालय, पुणे उपायुक्ताकडून कल्याणकारी मंडळ, ही फार लांब अशी किचकट पद्धत आहे. म्हणून आमची लालपाटा बांधकाम कामगार संघटनेची मंडळाकडे मागणी की याची प्रोसेस कमी करून याचे जे काय लांब टप्पे जे वेगवेगळे टप्पे ते टप्पे ताबडतोबीने कमी करावे आणि इथं अर्ज दाखल केल्यानंतर इथंच त्या कामगाराच्या घरकुलाची तपासणी व्हावी आणि ताबडतोबीने त्याला घरकुल आपलं बांधता यावं अशा पद्धतीच्या काही अडथळे जे म्हटले ते दूर करावे ही म्हणजे आपली मागणी आहे. 2 लाख रुपये घराला जरी मंडळाकडून मिळत असले तर 2 लाखामध्ये बांधकाम कामगारांचं घर होऊ शकत नाही आणि म्हणून आपण संघटना म्हणून सातत्यानं मंडळाकडं पाठपुरावा करतो की बांधकाम कामगारांना साधारण 5.5 लाख रुपये हे घरासाठी मंजूर करावे ही आपली मागणी आहे. 5.5 लाख रुपयेमध्ये सुद्धा घर होत नाही, परंतु एकूणच मंडळाकडे जमा झालेला पैसा आणि त्याचा जर वापर बघितला तर किमान 5.5 लाख रुपये बांधकाम कामगारांना घरासाठी मिळावे ही आपली मागणी आहे. तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर निश्चितच आपण लालबावटा यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. धन्यवाद. थँक्यू.